वाटते सगळं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि ही आहे आपली दांगट फॅमिली. तर आज 3 ऑक्टोबरचा दिवस आहे. या ना, चालत बोलूया. आणि इकडे आम्हाला सुट्टी आहे. ते उजव्या साईडने इकडे आपण. तर आम्ही छान सकाळी थोडंसं धुक्याचं वातावरण आहे. आता वाजले 9:30 सकाळचे आणि आम्ही बाहेर पडलो आहे चालण्यासाठी, थोडासा वातावरणाचा हा अनुभव घेण्यासाठी. कारण अजून ऑटमला आता सुरुवात होती आहे. तर मागच्या वेळी आपण ह्याच गार्डनमध्ये ऑटमचं शूट केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आहे. तर असं वाटलं की म्हणजे समरमधून ऑटमची जस्ट सुरुवात जेव्हा होते तेव्हा कसं दिसतंय ते बघावं. जस्ट आता पानं पडायला सुरुवात झालेली आहे. ॲज सच अजून असं पूर्ण ऑटम सुरूच झालं असं नाही म्हणता येणार, पण हेच बघायचं होतं आम्हाला. आणि आज परफेक्ट अशी सुट्टी मिळाली आठवड्याच्या मध्ये, म्हणजे आज गुरुवार आहे. तर छान वाटतंय. आता खूप थंडी आहे, तशी 5 डिग्री आहे. छान मुभी आहे. तर मग आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडलो तर असा विचार झाला की चला खूप दिवसांनी आपण व्हिडिओ शूट करूयात. तसे मागचे व्हिडिओ जे पेंडिंग होते ते हळूहळू येत आहेत, म्हणजे हळूहळू एडिटिंग करून अपलोड हे करतातच. पण बरेच मागचे व्हिडिओ पेंडिंग आहेत, ते तुम्हाला आता हळूहळू दिसतील. आणि आज आपण काय व्हिडिओ करतो, थांबा मी कॅमेरा घेते, हे सांगतील आपला काय प्लॅन आहे आज. हां, आज आपण अनकट व्हिडिओ बनवतोय, म्हणजे विदाऊट एडिटिंग आपण त्याला एक्सपोर्ट करून अपलोड करणार आहे. हा आजचा प्लॅन आहे आणि हा व्हिडिओ आजच अपलोड होणार आहे आणि आज सगळ्यांना दिसणार आहे, असं माझा पण प्लॅन आहे. ओके, म्हणजे इन्स्टंट आपल्याला आजच करायचं. ठीक आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. येस, सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण आता समोर बरोबर खेळूया ग्राउंडमध्ये फुटबॉल. चला. सो मी पण ट्राय करते. मी पण असा मोबाईल असा पकडून ट्राय करते. बघा बरं येतोय का. तर एवढं एक्सपर्ट नाही आहे अजून मी तरी अशी मोबाईल धरून बोलायला. असं मी तरी अशी मोबाईल स्वतः धरून शूट करणं किंवा बोलणं एवढी एक्सपर्ट नाही आहे. इवन मला सेल्फीचं वगैरे पण एवढं खूप प्रो नाही आहे, पण ठीक आहे, होईल हळूहळू. हो आपण आई बाबांना पण घेऊन आलो होतो. हो हो आलो होतो. आता कुठे गेलो मी चालू. आणि आज आम्ही बघितलं की आज बरेच लोक बाहेर पडले, सुट्ट्या पण आहेत आणि ही लोक सुट्टीचा पुरेपूर उपयोग करतात, छान एन्जॉय करतात. हो जायचं ना, चला तिकडे जाऊ, रस्त्याने जाऊ का. आणि कसं यांचं कसं असतं, सॅटर्डे संडेला स्पेशली आरामाचा दिवस असतो. लेझी डे म्हणतात, सायलेंट आवर्स म्हणतात. तर संडेला आराम करतात ही लोक. पण असा जेव्हा वेगळे अशा सुट्ट्या येतात, पब्लिक हॉलिडेज किंवा शनिवार, तर फिरतात, बाहेर पडतात, फिजिकल एक्सरसाइजेस म्हणा किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटीज. आत्ता पण आम्ही बघितलं ना तर बरेच लोक मस्त सकाळी सकाळी त्यांच्या पेट्सला घेऊन बाहेर पडलेले.
आणि रानू पण आता मग भेटून आली 1-2 बुबूला. हो ना रानू? हा कसं होतं बुबू? छान होतं. कोणासारखी होती ती एक बुबू? आम्ही एक चॅनल बघतो ज्यांचे खूप क्यूट बुबू आहे आणि ते बुबू आम्हाला खूप आवडतं, तर त्याच्यातलंच पिल्लू वर्जन आम्हाला दिसलं. त्या बुबूचं नाव काय होतं सांग, आपल्याला जे आवडतं ते इकडे बघून सांग. त्या वृषाली मावशीच्या बुबूचं नाव काय आहे? समर सांग. वृषाली मावशीच्या बुबूचं नाव काय? तर आम्हाला मोमो सारखं एक बुबू दिसलं. हा चला जाऊयात मोदीनाचं. चला पूर्ण हा एरिया बघू शकता की याचं मेंटेनन्स केलेलं दिसतोय आणि हे फ्रिक्वेंटली या गोष्टी चालू असतात. म्हणजे दर काहीतरी 150-200 मीटरवर असतील ना गार्डन्स. हो 200 मीटर. आणि प्रत्येक म्हणजे म्हणता येईल की एक ग्रुप ऑफ सोसायटीजच्या जवळ गार्डन एक असतं आणि एवढे गार्डन्स गव्हर्नमेंट मेंटेन करते. तर भरपूर असतो मेंटेनन्स पण, कारण ह्यांचं तर कसं आहे की सीझन वाईज हे पण चेंज होत राहते. आता सगळे पानंही पडणार, सारखे ते हे होत राहणार कचरा, ते मेंटेन करायचं. प्लस हे अशा गार्डन्समध्ये सगळीकडे असे खेळणे असतात, त्याचाही मेंटेनन्स. त्यामुळं प्लॅनिंग एकदम जबरदस्त झालं त्याचं. हे बघा ना, खूप हे झालंय धुक्यामुळे. नको बसायला, आपण वॉक करू. आपण चालू, कारण की सगळं भिजलेलं आहे. बघ घसरकोंडी पण भिजलेली. हो आपण चालू आहेत राहणार चल गार्डनमध्ये, कारण की हे सगळे खेळणी भिजलेली आहेत बघ त्या पाण्यामुळे. आणि ऊन आलं की नाही तुझं नीट होणार. आता ही कशी एकदा अशी कुजल्यासारखी झाली पाणी. काय हो चल जा. आपण मागच्या वर्षीचे जमलं तर इथं फोटो टाकू किंवा बघतील सगळे मागच्या वर्षीचा व्हिडिओ कसं हे होतं. आणि आपण ह्या वर्षी पण येऊ, ऑटममध्ये येऊ, नंतर आय थिंक विंटरमध्ये पण आपण आलेलो. सगळ्या सीझन्समध्ये आपण इथं हे करूया. चल पण ते खराब झालं राजू. असू दे अगं, तेच सांगते सगळं ओलं झालं. नुसतीच बस, उभी राहा उभी राहा. नाही तर बस खाली. ह्याला नको हात लावू, कारण त्याला सगळा चिखल आहे बघ. त्याला हात लावून बघ. का तो रोप पण हा ओला झाला. चला त्यामुळं आपण फक्त चालू शकतो. मस्त गार खूप आहे. पण इथं कसं आहे की थंडी किती असले ना, इव्हन आता तुम्ही बघता किंवा किती वर्ष आपले सगळे लोक राहतात, आपले इंडियन्सला सवय असते की
आपल्याकडचं जे वातावरण असतं तशी या इकडे राहू. मला पण येऊ दे. ये, ये. तरी पण आपण ऍडजस्ट होतो आणि फक्त आपण केला बनवायचा. हा? तिथला. नको रानू. रानू, आता बघ तू आधी ओली आहे, किल्ला बनणार पण नाही, सगळं ओलं ओलं आहे. तर फक्त आणि फक्त कपड्यांचं लेअरिंग केलं ना की काहीच वाटत नाही. आता पण आम्ही 3 लेअर घालून आलेलो. आपण ड्रेस, त्याच्यावर स्वेटर, त्याच्यावर हे जॅकेट, इवन खाली पण डबल पॅन्ट्स. पोरांना पण सेम, त्यांना 2 लेअर, कारण हिला जास्त गरम आवडत नाही त्यामुळे ही 2 लेअरवरच आहे. त्याचं ओके त्याचं एवढं काय नसतं. समोर ये, आपण फुटबॉल खेळू. लहानपणी मुलं इकडं, म्हणजे आता ही तरी खूप लहान असताना इथं आल्यामुळं तिला थंडीची सवय आहे. तिला उलट गरम होतं जेव्हा असं खूप जास्त जॅकेट्स वगैरे घातले की तिला लगेच गरम होतं, हो ना. आणि हे आता आम्ही नवीन घेतलंय कारण बर्फात खेळायला जायची इच्छा खूप असते, पण बाहेर गेलं की तिला खूप त्रास होतो, म्हणून हे घेतलंय. कोणीच नाही आलं. आपण किती वेळा साऊंड दाखवणार. पप्पा ड्रिबल करायला. ड्रिबल करा. चला प्लॅन काय आपलं? समोर मी थोडं खेळत. पास कर. मम्मीकडे पास कर. मम्मी घे. मम्मीकडे पास कर. अक्षराला पण मारे ना, दे अक्षराला पण पास कर. तुला खेळायचं हम्म. तिला पळायचं. आधी स्टॉप करायला घेते. आणि मग ड्रिबल. तू मला पास कर, मी मम्मीला पास करतो. आणि ना पप्पा, तुम्हाला क्रिस बॉल माहितीये का? असं करतात. वरूनच टाकायचं. ओके. बघ इथपर्यंत आलं. अगं ड्रिबल करायचंय. मला नाही कळत. हो जाऊ. हे बघा इकडं कुरकुरी सुरू झाली. तर ती माझा नाही ना, खेळता येतं होतं तुला. हा, मग एकदा बरं जाऊ दे. 15 मिनिट झालेत. व्हिडिओ एंड करणार आहे का आपण? मला काय वाटतंय आपण चालू ठेवू आणि फास्ट फॉरवर्ड करू. काय म्हणता प्रेक्षक? नाही, कारण की आपण एडिट करणार नव्हतो. नाही तर करायचंय, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक. स्पीड करायचं. नाही, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक देणार आहे आणि आहे ते ॲज इट इज ठेवणार आहे. ठेवूयात. हम्म. एक अजून 5 मिनिट चालू ठेवू. मधला पॅच आपण स्पीड देऊ. हो ना. हे अक्षराला असं, खूप हे थंडी असं. वाजली आहे. नाही काय करायचं, हा असं आम्हाला बाहेर पडायची पण घाई, आम्हाला घरी जायची पण घाई. चल आपण एक काम करू, बॉल तिथपर्यंत घेऊन जाऊ. चल पण आपला स्टॉलर घ्यायचं.
अक्षरा, या गार्डन मध्ये कोण दिसलं होतं आपल्याला? हरिण ना? हो, हरिण त्या दिसलं. गार्डन मध्ये एवढे अशी मध्ये मध्ये छोटे छोटे अशी हे आहेत झुडपं अशी हे काय म्हणतात असे पॅच आहेत झुडपांचे. तिथं हरणं येतात, कोल्हा येतो, कोल्ह्याची पिल्लं असतात. माहित नाही अजून काय काय बघायला मिळेल. आता तरी लोक आहेत पण शांतता असली की मग थोडं रिस्की एकटं यायला. एकदा असं तिथून सरळ असं इकडं पळत मधून हरिण गेलं. सोलर घ्या. ओके, ट्रिक दाखवू का कॅमेरा? काय ट्रिक दाखवू? बघ मम्मी. थांबा. आपण मागे थांबलो. चला शुभदान झालं. झालं आता थोडे दिवस राहिले समोर आणि ऑटमचे. मग विंटर सुरू झालं. हो, मग विंटर एकदा सुरू झालं की दिवस छोटा आणि मग जास्तीत जास्त घरातच ॲक्टिव्हिटीज. बाहेर पडतो आम्ही पण इतकं नाही. पण मुलांचं असं आहे की शाळांमध्ये किंवा हिच्या किंडरगार्टनमध्ये बाहेर घेऊनच जातात. किती स्नो असलं तरी खेळायला सोडतात. म्हणजे मुलं ॲडजस्ट व्हावीत, सवय व्हावी ह्या गोष्टींना म्हणून. तर ऑक्टोबरला एंडला आपल्याला 1 तास घड्याळ मागे घ्यावं लागणार आहे. थांबा ना, मी घेते कॅमेरा. हां, एक मिनिट. बोला. ऑक्टोबर एंडला जो 3.5 तासाचा गॅप आहे इंडिया आणि जर्मनीमध्ये, युरोपमध्ये, तो आता ऑक्टोबर एंडला 1 तासाने वाढणार आहे. म्हणजे 3:30 चा 4:30 होणार आहे. टाइम डिफरन्स. टाइम डिफरन्स. सायकल आली सायकल. आणि उन्हाळ्यामध्ये जे रात्री 9-9:30ला अंधार पडायचा तो ऑक्टोबर नंतर डायरेक्ट दुपारी 4 वाजताच अंधार पडणार, 4-4:30ला. आणि सकाळी 8 वाजेपर्यंत उजाडणार. म्हणजे दिवस खूपच छोटा असतो. आपल्याकडं पण हिवाळ्यात दिवस छोटे होतात. म्हणजे आपल्याकडं म्हणतो ना आपण दिवस लवकर संपतो थंडीत, तसंच पण इथं जरा जास्तच लवकर संपतो. म्हणजे सकाळी उठून सकाळी एक मिनिट कसं असं हां तर सकाळी दिवस उजडतो असा 8 नंतरच म्हणू शकतो आपण. आणि 3-4 वाजता 3-3:30 नंतर अंधार पडायला सुरू. म्हणजे जेव्हा ऑफिस असतं तेव्हा आम्हाला काय वाटत नाही किंवा शाळा वगैरे, कारण जरी 8 वाजता उजडलं तरी अंधाराचंच आम्हाला सकाळी 6-7 वाजता उठूनच आवरून जावं लागतं. त्यामुळे एवढं मॅटर नाही करत. पण सुट्टीच्या दिवशी काय होतं, आणि स्पेशली थंडीत सुट्ट्या असतात, क्रिसमस हॉलिडेज, मग तेव्हा काय होतं की 8-9 वाजता निवांत उजेड पडायच्यापर्यंत आपण उठतो. आणि उठल्यानंतर सगळं आवरून होईपर्यंत अंधार सुरू. कारण तुम्हाला माहिती आहे सकाळची भरपूर कामं आणि सगळं हे होईपर्यंत वेळ होतोच. सो मॉर्गन सकाळी सगळं आवरून होईपर्यंत, दुपारचं आवरून होईपर्यंत परत अंधार पडलेला असतो. म्हणजे दिवस कुठं सुरू होऊन कुठं संपतो कळतच नाही थंडीत. भरपूर लोक आज बाहेर पडत आहेत फिरायला. हां, इथे
या झाडाखाली. तर असं आहे, छान वाटतं. आज भरपूर गप्पा मारल्या आपल्या यूट्यूब परिवारासोबत. विकेंड्स असला काय होतं की बाकीची आवराआवरी, घरातली कामं ह्यातच सगळा वेळ जातो. जर बाहेर कुठे पडलो आम्ही तर ठीक, नाहीतर मग वीकडेजचे 5 दिवसाच्या धावपळीची सगळं आवराआवरी चालते. त्यामुळे त्या सुट्ट्यांपेक्षा अशी जेव्हा पब्लिक हॉलिडेजला वगैरे सुट्टी मिळते तेव्हा मग काहीतरी असं करता येतं, छान निवांत वेळ घालवता येतो. तर इवन आज आम्ही अक्षराबरोबर घरी एक मी गेम पण खेळले. उठल्यावर आम्ही मस्त लेगोचा बुर्ज खलिफा बनवलाय. घरी गेल्यावर आपण तेवढं ॲड करू, ते जे ॲक्टिव्हिटी मी आणि रानूने केली ती. आणि मी पण केलेली करायची माझी टायगर गाडी. इकडे मागे बघू शकता, मला माहीत नाही दिसत आपल्याला. आजी पण एक बाहेर पडले. छान वातावरण आहे आज, खूपच छान. त्यामुळे बहुतेक लोक अशी खूप खुश दिसतात. सुट्टी पण आहे त्यांचा आज, एकता दिवस आहे. चला थांबूयात का आपण आता? ओके. सो हां, अजून एक महत्त्वाचं, आता ऑक्टोबर सुरू झालेला आहे आणि आता मिड ऑक्टोबरपर्यंत, किंवा तारीख मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार, इथं म्युनिकमध्ये ऑक्टोबर फेस्ट चालू आहे. बरेच तुम्ही व्हिडिओज किंवा बऱ्याच लोकांकडून कुठे कुठे बघितलंच असेल, इन्स्टाला याला वगैरे. तर म्युनिकमध्ये ऑक्टोबर फेस्ट नावाची एक छान फेस्टिवल असतो. म्युनिकमध्ये म्हणजे जर्मनीत इतर ठिकाणी पण ऑक्टोबर फेस्ट असतो, पण म्युनिकमधला एक काय म्हणतात जुना ट्रेडिशनल किंवा मेन हे ठिकाण आहे की जिथे असं हां म्हणजे तसं असतोच फील. मागच्या इथे ना त्याचं काही महत्त्व आहे. त्या गोष्टी आम्ही जेव्हा ऑक्टोबर फेस्टला जाऊ ना तेव्हा मी डिटेल सांगेन की कसं सुरू झालं वगैरे काय. पण म्युनिकमध्ये फेमस ते आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात असतं ते. पूर्ण ह्या जेवढे दिवस सप्टेंबरमध्ये सुरू होतं ॲक्च्युली ऑक्टोबर फेस्ट. तर जेव्हा सप्टेंबर काहीतरी 20 तारखेनंतर सुरू झालेलं आहे ह्यावेळी. आणि जेव्हा तो फेस्टिवल सुरू असतो तेव्हा जगभरातून लोक बघायला येतात, पार्टिसिपेट करतात, एन्जॉय करतात, आनंद घेतात त्या फेस्टिवलचा. आणि स्पेशली इथं ट्रॅडिशनल काय म्हणतात ते खाद्यपदार्थ, बियर, गाणी, डान्स हे सगळ्या गोष्टी चालतात. आणि अजून म्हणजे जे इथे जिथे हे जे ब्रिवरीज आहेत जिथे बियर बनते अशा ठिकाणची लोक, म्हणजे ते ज्या कंपन्या आहेत त्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे मोठे मोठे टेंट असतात, ते आम्ही सगळं दाखवू तुम्हाला. मागच्या वर्षीच्या आम्ही गेलो होतो, परेड असते, ओपनिंग सेरेमनी असते त्या सगळ्याची, तेव्हा आम्ही गेलो होतो आणि त्यावेळीचा व्हिडिओ पण आहे, तोही आपण ॲड करू. कारण ह्या वर्षी आम्ही परेडला नाही गेलो, कारण सॅटर्डे होता पण आम्हाला असं वाटलं एकदा पाहिलेली आहे आणि तिथं स्टॉलर वगैरे काय अलाउड नसतं. ते बराच वेळ जातो त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मुलांचं पण त्यांना खेळण्यासाठी ह्यावेळी स्पेशली आम्हाला जायचं आहे. परेड बघायचं काम जे होतं म्हणजे जी इच्छा होती ती मागच्या वर्षी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ठरवलं ह्या वर्षी अशा दिवशी जाऊ की जेव्हा खूप गर्दी नसेल, मुलांना राईड्स वगैरे करता येतील, आम्हाला पण. सो ऑक्टोबर फेस्टला जायचा प्लॅन आहे. मे बी ह्या विकेंडलाच जाऊ ना आपण. तर त्यावेळी तुम्हाला भेटू आता आम्ही पुन्हा. आणि बाकीचे पण जे वेगळे वेगळे पेंडिंग व्हिडिओज आहेत ते सुद्धा येतीलच लवकर. चला तर मग थांबूयात आता. या व्हिडिओ आवडला असेल तर माझं क्रिस्टियानो रोनाल्डो दाखवायचं. हो दाखव ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.